एरंडोल तालुक्यातील विखरण हे गाव कांदा उत्पादनात अग्रेसर आहे। येथील शेतकरी वर्षाकाठी 150 ते 200 ट्रकपर्यंत कांदा उत्पादन करतात। यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे, त्यामुळे परिसरात कांदा लागवडीची गजबज सुरू आहे। शेतकरी मजुरांसाठी वणवण फिरत आहे। बेळगाव ते वाडे या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे वृत्त काही दिवसाआधी प्रसिद्ध केले होते। त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेतली। दरम्यान रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये खडी व मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी सुरू केली। त्यामुळे नागरिक व वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा देणारे 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अमळनेर तालुक्यातील कडमसरे येथे ऑगस्ट अखेर झालेल्या अतिवृष्टीत वासरे व कडमसरे पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना साने गुरुजी फाउंडेशन तर्फे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले। एरंडोल शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून मलेरिया, टायफॉइड तसेच सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले। ग्रामीण रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढली। शुक्रवारी तब्बल 300 रुग्णांनी येथे हजेरी लावली। मलेरिया व टायफॉइड रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक जाधव यांनी दिली। अमळनेर तालुक्यात मुलाचे लग्न जमवून देईल, पैसे दुप्पट करून देईन आणि सोन्याचे दागिने काढून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने 18 लाख रुपयात फसवल्याची घटना शहरातील बंगाली फाईल भागात फेब्रुवारी ते जून महिन्यादरम्यान घडली। या महिलेविरुद्ध जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पारोळा तालुक्यात सध्या काही गैर आदिवासी समाजातील गट विविध कागदपत्रांचा आधार घेऊन स्वतःच अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या हेतूने प्रयत्न करीत आहेत। ते शासनासमोर मोर्चे, निवेदन व आंदोलन करून घटनात्मक दृष्ट्या आदिवासी समाजाला दिलेल्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत। यांना आदिवासी जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या संदर्भात पारोळा येथील विविध संघटनांनी निवेदन दिले। एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे पोलिसांनी छापा टाकून 1,10,000 रुपयांचा गुटखा आणि 2 लाख रुपये किमतीची 4 चाकी वाहन जप्त केले। पोलिसांनी विजय शिवाजी वारे यांच्यावर कारवाई केली। चोपडा तालुक्यातील अडावत येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संदीप कैलास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली। दिनांक 12 रोजी दुपारी 2 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली। बेळगाव तालुक्यातील शिंदी येथे मागील काही दिवसांपूर्वी बिबट्याने बकरी व वासराचा पडशा फाडला। तेव्हापासून शिंदी व पेंडगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला। शिंदी ग्रामपंचायतीने वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली। दरम्यान शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी या संबंधित पाचोरा येथे वन विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली। जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर येत्या 2 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन शासकीय योजनांची माहिती द्यावी असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी भाजपच्या कार्यक्रमात केले। अमळनेर तालुक्यात अपर तापी प्रकल्प हतनूर अंतर्गत संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून 74 वर्षीय शेतकरी उमराज बोरसे हे उपोषण करत आहेत। त्यांच्या आंदोलनाचा 4था दिवस उमटला तरी प्रशासनाने दुर्लक्ष केले। त्यामुळे सोमवारपासून आंदोलन तीव्र होईल असा इशारा देण्यात आला। अमळनेर तालुक्यातील कडमसरे येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025 व पंचायत समिती अमळनेर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात शारदा माध्यमिक विद्यालय कडमसरे या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला। या शाळेची जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी निवड झाली। हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किमती खरेदी योजनेअंतर्गत मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाचे खरेदी केंद्र तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शीतल देशमुख व युवा मोर्चा शिवाजी राजपूत यांनी केले। यासाठी त्यांनी राज्याचे पळण व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन सादर केले। बेळगाव तालुक्यातील वाडे येथील तलावडी शिवारात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 2 शेळ्या व 1 बकड ठार झाले। ही घटना शेतकरी राजू बाबूराव माळी यांच्या शेतात घडली।